जय शिवराय. जय शिवराय. जय लहुजी. मी सुभाष अर्जुन चव्हाण, राहणार देहूगाव. लहुजी फाउंडेशनचे आम्ही सर्व या ठिकाणी संस्थापक, अध्यक्ष, सदस्य सर्व या ठिकाणी गेली 12 ते 15 वर्ष या ठिकाणी आम्ही वीर एल.जी. गोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी दरवर्षी या ठिकाणी येऊन उपस्थित असतो. आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जो जो व्यक्ती आज शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्याच्या कामी आला त्याच्या समाधीची काय अवस्था आहे, परंतु गेली 12 ते 15 वर्ष आम्ही या ठिकाणी सतत पाठपुरावा करत आहे. तरी लवकरात लवकर या ठिकाणी या समाधीचं योग्य तो स्मारकमध्ये रूपांतर व्हावं, हीच या ठिकाणी त्यांना खरी श्रद्धांजली असेल. स्मृतीस आम्ही या ठिकाणी गेली 15 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सर्वजण सदस्य उपस्थित असतो. नमस्ते सर्वांना. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय लहुजी. मी प्रशांत आबू गोटे. तरी आज 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिनी स्वराज्याचे शिलेदार आमचे मूळ वंशज यल्ल्या मांग, जे की शिवरायांचं जे स्वराज्य स्थापन करते वेळेस त्यांचे सहकारी म्हणून वीर बाजी पासलकर यांचे अंगरक्षक म्हणून जे कार्यरत होते आणि त्यांचेच आम्ही वंशज असून आज या शुभदिनी इकडे उपस्थित आहे, स्मृतिदिनी आज उपस्थित आहे. तरी सर्व मातंग समाजाच्या वतीने किंवा आमचे जे मोठे बंधू दीपक भाऊ लोंढे यांच्या कार्यामुळे आज आम्हाला, आमच्या कुटुंबियांना, जे आमचं मूळ रक्त जे आहे की जे पराक्रमी असून की जे स्वराज्याला काहीतरी एक मोठा त्यांचा हातभार त्या काळी लागलेला आहे, हे परिचित करून देणारे आमचे दीपक भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश लाभो असंच आमचं त्या ठिकाणी पाठबळ त्यांना देण्याचं काम आम्ही गोटे परिवार करत असून गेले 10 ते 12 वर्ष दीपक भाऊ यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेलं आमचं स्मृतीस्थळ या ठिकाणी शासनाने काहीतरी पाठपुरावे करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक स्मृतीस्थळ उभा राहावं अशी भाऊंना पाठिंबा देऊन आम्ही विनंती करत आहे. हीच खरी एल.जी. गोटे मांग यांना स्मृती ठिकाणी आदरांजली असेल, एक विनम्र अभिवादन असेल. या अशा प्रकारे गोटे कुटुंबियाच्या वतीने मी विनम्र अभिवादन आज या ठिकाणी करत आहे. मी संदीप शेंडगे, लहुजी फाउंडेशन प्रदेश अध्यक्ष व वीर एल.जी. गोटे स्मारक समिती सासवड येथील उपाध्यक्ष. आज 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिन. या क्रांती दिनी अनेक महात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यातीलच एक वीर एल.जी. गोटे, जे स्वराज्याच्या कामी आलेले एक मातंग समाजातील एक लढवय्या योद्धा, जो की अनेक वर्ष इतिहासामध्ये नोंद असून देखील त्यांची दखल घेण्यात आली नाही. वीर बाजी पासलकर यांचे अंगरक्षक असणारे वीर एल.जी. गोटे, जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपासून त्यांच्या स्वराज्याची एकनिष्ठा असणारे व स्वराज्याच्या कामी आलेले वीर एल.जी. गोटे यांचं या सासवड बाजारपेठ या ठिकाणी भव्य असं स्मारक व्हावे, ही समितीच्या वतीने आमची गेली 15 वर्ष झाले मागणी आहे. येथील स्थानिक नगराध्यक्ष असतील त्यांना अनेक वर्ष झाले आम्ही पत्रव्यवहार चालू आहेत. येथील आमदारांना देखील आमचं निवेदन असेल की या स्मारक समितीकडे आपण जे अनेक वर्ष झाले प्रस्ताव आम्ही देत आहोत, त्याला लक्ष देऊन इथे स्मारक उभारावे व मातंग समाज नसून इतर अनेक समाज या शिलेदारासाठी इथे अभिवादनास यावे ही अपेक्षा व्यक्त करतो. शिवरायांच्या साथीला साथ देऊन असे अनेक मावळे यांनी प्राणाची आहुती दिली, त्या अनेक मावळ्यांना मी अभिवादन करतो व पुन्हा एकदा वीर एल.जी. गोटे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आमचे संघटनेचे पदाधिकारी अभिवादन करतील. मी अर्जुन लोणारे, धायरीगाव, पुणे या ठिकाणावरनं 9 ऑगस्ट रोजी सासवड येथे वीर एल.जी. गोटे यांच्या स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन करण्यास हजर आहेत.
राजू निवृत्ती बोंडे, राहणार सासवड, अण्णाभाऊ साठे नगर. मी दीपक बबनराव लोंढे, संस्थापक लहुजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, तसेच स्वराज्याचे शिलेदार नरवीर LG गोटे स्मारक संघर्ष समितीचा गेले 14 वर्ष मी पाठपुरावा करतोय. तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली 1645 साली, त्यावेळेस जे 12 मावळे होते त्यामध्ये LG गोटे यांचा समावेश होता. स्वराज्याचे पहिला किल्ला तोरणागड घेण्याच्या कामगिरीमध्ये LG गोटे यांचा सहभाग होता. तर महाराजांनी त्यावेळेस स्वराज्याचं तोरणा किल्ल्यावरती LG गोटे यांच्या हस्ते बांधण्यात आलं. त्या पराक्रमी वीराचे स्वामीनिष्ठा आणि पराक्रमावर खुश होऊन महाराजांनी त्यांच्यावरती वेळोवेळी खास जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर पहिले 16 किल्ले घेतल्यानंतर महाराजांनी वीर बाजी पासलकर यांना सरसेनापती म्हणून नियुक्त केले आणि त्या समयी त्यांच्या समवेत असणारेच वीर LG गोटे यांच्या पराक्रम आणि निष्ठेवरती महाराजांनी खुश होऊन बाजी पासलकरांचं अंगरक्षक त्यांना बनवलं होतं. त्यानंतर त्यांनी बाजी पासलकरांसमवेत अनेक स्वराज्याच्या लढाईमध्ये सहभाग घेतला. महाराजांनी दिलेली कामगिरी अतिशय इमानीद्वारे त्यांनी पार पाडली. 1648 साली पुरंदर किल्ल्यावरती फतेखानाने हल्ला केला होता. त्यावेळेस वीर बाजी पासलकर आणि त्यांच्या समवेत नरवीर LG गोटे यांनी तो हल्ला परतून लावला. त्यानंतर त्यांनी फतेखानाचा पाठलाग करून सासवड येथे फतेखानाचा पराभव करून त्याचा वध केला. त्या समयी काही महाराजांच्या विरोधात काम करणाऱ्या सरदारांनी बाजी पासलकरांवरती हल्ला केला. तर बाजी पासलकरांचा जीव वाचवण्यासाठी LG गोटे यांनी स्वतःच्या अंगावरती त्यांच्या बाजी पासलकरांवरती केलेले वार झेलले. त्याच्यामुळे त्यांना काही वर्मी वार लागले. त्या जखमांच्या ह्याच्यावरती त्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. पण धनाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी बाजी पासलकरांचं शरीर त्यांनी तिथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सासवडचे जागा निवडली आणि एक झाडाखाली त्यांना हे केलं. त्याच्याच पश्चिम बाजूला थोड्या अंतरावरती जाऊन स्वतःचाही त्यांनी देहाचा त्याग केला. तर सासवडमध्ये धान्य बाजारामध्ये वीर बाजी पासलकरांचे समाधी ठिकाण आहे. त्याच्या पश्चिम बाजूला एक 100 ते 150 मीटर अंतरावरतीच धान्य बाजारामध्येच वीर LG गोटे यांचे एक समाधी स्थळ आहे. पण ते थोडस चारी बाजूने त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. तर त्या समाधी स्थळाची योग्य त्या पद्धतीने शासनाने दखल घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक छोटे खानिक आहे ना पण एक स्मारक आणि स्मृतीस्थळ बनवावं अशी आमची लहुजी फाउंडेशन व स्वराज्याचे शिलेदार नरवीर LG गोटे स्मारक संघर्ष समितीतर्फे शासन दरबारी आम्ही मागणी करत आहोत. त्याची दखल शासनाने घ्यावी अशी आमची मागणी आहे. एवढे बोलून नरवीर LG गोटे यांना क्रांतीदिनी विनम्र असे अभिवादन करतो आणि येत्या काही काळात त्यांचं योग्य तो परी सन्मानपूर्वक एक स्मृतीस्थळ होईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. LG गोटे धन्य ती त्यांची स्वामीनिष्ठा. सप्रेम जय महाराष्ट्र. मी अनिरुद्ध अनिल दोडके. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती ही घडली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. क्रांती घडवली मावळ्यांनी, क्रांती जागवली या सह्याद्रीने. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह 12 बलुतेदार आणि 11 पगड जातींच्या या
संपूर्ण मावळ्यांच्या द्वारे हे स्वराज्य उभं राहिलं. असंच या इतिहासामध्ये काही जणांचा इतिहास हा फक्त उल्लेखनीय किंवा कुठेतरी इतिहासाच्या पानांमध्ये दमून राहिला असंच आपण म्हणू शकतो. त्यातील एक आमचे सरदार, त्यातील एक आमच्या मातंग समाजाचे सरदार म्हणजे येरोजी घोटे, ते आज त्यांची समाधी आमच्या पुण्यभूमी सासवडमध्ये असताना देखील त्याच्याकडे पाहायला जावं एवढं लक्ष ना प्रशासनाने दिलं, ना स्थानिक नेत्यांनी दिलं, ना स्थानिक कुठल्या संस्थेने किंवा कोणी दिलं. हे आज आम्हाला खेद वाटतो की एवढा मोठा सरदार की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरची जबाबदारी एक वीरबाजी पासलकर तर दुसरे येलोजी घोटे या दोघांवर टाकली होती. तर जशी वीरबाजी पासलकरांची समाधी ज्या परिपूर्ण अवस्थेत ठेवली गेलेली तशी ही समाधी काय ठेवली गेलेली नाही. तरी आमच्या सर्व मातंग समाजाकडनं एकच विनंती आहे की या समाधीचा जीर्णोद्धार लवकर व्हावा आणि जसा बाकीच्या आपण मावळ्यांना जसं अभिवादन करतो तसं या आमच्या सरदाराला देखील त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यास सर्वांनी इथं यावे अशी विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक त्यांच्या स्वराज्यामध्ये सहभागी होते. परंतु ह्या सर्वांचा सहभाग असताना सुद्धा आपल्याच मातंग समाजामध्ये जे LG गोठे यांचा सुद्धा खूप स्वातंत्र्य निर्मिती त्यांच्या स्वराज्य निर्मितीसाठी खूप मोठं योगदान आहे. या योगदानामध्ये त्यांचं जे जन्म ठिकाण आणि सासवड ह्या ठिकाणी त्यांचं जे स्मृती ठिकाण आहे हे इतिहासामध्ये झाकलेलं आहे. परंतु या संघटनेचे जे अध्यक्ष आहे दीपक भाऊ लोंढे यांनी याच्यावरती प्रकाश पाडला, याच्यावरती संशोधन केलं. जे बाजारपेठेने सासवड मधील बाजारपेठेमध्ये ज्या त्यांच्या स्मृतीच्या ठिकाणी तिथं अतिक्रमण झालेलं आहे, हे अतिक्रमण सहजासहजी हटणार नाही. याच्यासाठी प्रचंड असा एक लढा उभा करावा लागणार आहे की जे ऐतिहासिक आपले महापुरुष आहेत या ऐतिहासिक महापुरुषांच्या स्मृतीला कुठेतरी उजाळा